नमस्कार सर्वांना. मी मकरंद घोडके. मेट्रो न्यूजच्या संवाद या कार्यक्रमात आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आज आहेत ज्येष्ठ कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू आणि लखनौ विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू सर्जेराव निमसे सर. आपलं स्वागत. धन्यवाद. आणि त्यासोबत आहेत नगरमधील प्रतिष्ठित कॉन्ट्रॅक्टर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर आणि जितो संघटनेचे अध्यक्ष जवाहरजी मुथा. नमस्कार सर. नमस्कार. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. नगर शहरामध्ये या मान्यवरांच्या पुढाकारानं नगरमधील जे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, प्राध्यापक आहेत, नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे मंडळी आहेत, अशा ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केलेली आहे. जी संस्था आपण म्हणू अहमदनगर नागरिक मंच या नावाने ती संघटना रजिस्टर करण्यात आली आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून नगर शहरामध्ये नगर शहराच्या विकासावर आणि सामाजिक कार्यावर भर देण्याचा या संस्थेचा मानस आहे. आपण सरांना विचारूयात की नक्की या स्थापनेमागची भूमिका आपली काय आहे. खरं म्हणजे गेले काही दिवस नगर शहराबद्दलच्या ज्या बातम्या येत होत्या त्यामुळे सिनियर सिटीजन्स, समाजाचे जाणते लोक हे नाराज दिसले, भयभीत झाले, व्यथित झाले. कारण आपण पाहिलं तर नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था याच्याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह आहे. अगदी भूखंड ताबेमारी असेल, त्यातनं होणारे भांडणं, जीवावर नंतर भूखंड शक्तीने कमी पैशात विकणं, टोळी युद्ध. आपण पाहिलं की टोळी युद्धामध्ये 2 अत्यंत अमानुषपणे मर्डर झाले. अशा अनेक घटना घडतात. सगळ्याच घटना आपल्यापर्यंत येतात असं नाही आहे, पण पडद्यामागे खूप घटना होतात. आणि एकंदरीत नगर शहरातले कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे जे विचारवंत नागरिक आहेत त्यांना काळजीत आहेत. तसेच दररोज होणारा भ्रष्टाचार, सरकारी कार्यालय असतील किंवा मनपा असेल, यामुळे सामान्य नागरिक दररोज त्याची अडवणूक होत आहे. आपण अलीकडेच एक महानगरपालिकेतलं एक मोठं भ्रष्टाचार, तथाकथित भ्रष्टाचार प्रकरण आपण ऐकलं, त्यामुळे अहमदनगर शहर सर्वत्र बदनाम झालं. अशा अनेक गोष्टी आहेत. या गोष्टीचा एकत्र विचार करून आपण एकत्र येऊन शासनाला काही सूचना करता येतील. विशेषतः संबंधित अधिकाऱ्याला, प्राधिकरणाला किंवा लोकप्रतिनिधीला काही सूचना करण्यासाठी, विधायक सूचना करण्यासाठी व अशा प्रश्न सोडवणूक कशी केली पाहिजे जेणेकरून नगरमधलं जीवन सुरळीत होईल, यासाठी आम्ही हा मंच स्थापन केला. आणि अनेक दुसरे इतर प्रश्न आहेत की नगरपालिकेची मूलभूत सुविधा, पाणी असेल, हे सगळंच प्रश्नचिन्ह आहे सर्वाबरोबर. आणि नगर शहरातील नोकऱ्या कमी असल्यामुळे बहुतेक शिकलेली मुलं पुण्यात जातात. पण अशी भीती वाटते की नगर शहर हे काही काळानंतर पेन्शनच लोकांचं शहर राहील, फक्त वृद्ध लोक राहतील. होत आलंय तसंच. आणि शिक्षणासाठी सुद्धा पुण्यामध्ये जाण्याचा ओढा खूप वाढला आहे. खरं म्हणजे नगरमधील काही संस्था, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी असेल, आमचा जिल्हा मराठा असेल, यांचा इथे 100 वर्षापेक्षा जास्त आहे. पण अलीकडच्या काळात ती शिक्षणात वाढ झाली. त्या वाढी जी पुणे शहरात झाली त्याला आपण स्पर्धा करू शकलो नाही आणि आपला नगर त्यात सुद्धा आपण मागे पडलो. तर असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावर सारासार विचार करून एक मंच स्थापनेची कल्पना आमच्या पुढे आली. त्यासाठी आम्ही 17 जुलै आषाढी एकादशी दिवशी मिटिंग घेतली. आम्हाला आश्चर्य वाटलं की 150 लोक आले. त्यात MIDCतनं खूप मोठे होते. L&Tचे जनरल मॅनेजर असतील, पारगावकर होते, लिडिंग डॉक्टर 7 का 8 होते, नंतर 7 डॉक्टर 8 ते 7 डॉक्टर होते. नंतर इंजिनियर्स होते, बिल्डर्स होते, व्यापारी होते, शिक्षण क्षेत्रातले प्राचार्य होते आणि काही कार्यकर्ते होते जे ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करतात, सामाजिक प्रश्नावर काम करतात, असे कार्यकर्ते सुद्धा होते. आणि आम्ही एकत्र असा विचार केला. जी मिटिंग आम्ही 1.5 तासाकरता बोलवली होती ती 3.5 तास चालली. त्यावरून प्रश्नाची जाण नगरकरणात आली आहे जाणवतं. आणि असं ठरलं की एक मंच स्थापन करायचा आणि त्याद्वारे हे प्रश्न आपण सविनय मार्गाने, त्या मोर्चे उपोषण करायचं नाही, पण न्याय पद्धतीने त्या संबंधीकडे मांडायचे आणि त्याचा पाठपुरावा करायचा. आणि यासाठी हा मंच स्थापन केलाय. पण याचं स्वरूप काय नक्की आहे, म्हणजे याचं कोण अध्यक्ष किंवा काय? तर मंचाचं स्वरूप असं आहे की आम्ही एक तर व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आम्ही नगरकर या नावाने. आणि लगेच आम्ही साधारणतः सुरुवातीला आम्ही पदाधिकारी निवडले. संस्थापक अध्यक्ष म्हणून मी स्वतः आहे, निमसे सर. या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर जवाहर मुथा आहे. संस्थेचे सचिव म्हणून प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट सुभाष काकडे आहे. त्यांना मदतीसाठी आम्ही प्राध्यापक
प्राध्यापक कस्तुरे नेमले आहेत त्यांच्यामध्ये, मधुकर कस्तुरे, आणि एक अनुभवी लायब्ररियन दशरथ खोसे याचे खजिनदार आहेत. याचबरोबर आम्ही मेंबरशिप करणार आहोत असं ठरलंय. साधारणतः पॅट्रॉन म्हणजे संरक्षक 10पर्यंत असतील, 100पर्यंत आम्ही साधारणतः लाईफ मेंबर आजीव सदस्य करणार आहोत, आणि अॅन्युअल मेंबर वार्षिक सदस्य साधारणतः 100 असतील. ह्या 200 पेक्षा जास्त हा गट होणार नाही, आणि हा दबाव गट म्हणून काम करेल. आताशी कामाला सुरुवात झाली, रेसिडेन्सचं काम पहिल्या टप्प्यात पूर्ण होत आहे. तुम्ही दबाव गट म्हणून काम करणार असं हे सांगितलं, खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. कारण एक ज्येष्ठ नागरिकांचा किंवा प्रतिदेश जे नगर लोक आहेत की ज्यांचा नगरच्या सगळ्याच क्षेत्रांवर ज्यांचा प्रभाव आहे, ती जर आली तर हे होऊ शकतं. पण नगर एक तर खूप बरबटलेलं आहे एका अर्थाने, की नगरमधली गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे. ताबेमारी तुम्ही म्हटलात किंवा खून प्रकरणं होत आहेत. नगरच्या पोलिसांवर वचक असला पाहिजे, याकरता हा मंच काम करणार काही मुतसर तुम्ही काय? हो, पोलिसांवर आपल्याला एक यांचा कंट्रोल पाहिजे. कारण नागरिकावर कंट्रोल नसेल, सुरक्षा व्यवस्था नसेल तर गुन्हे वाढत जातात. आम्ही पोलीस विभागावर म्हणजे DSP अधीक्षक ज्या पोलीस आहेत त्यांच्यावर आम्ही एक बैठक घेणार आहोत की नगरच्या ज्या समस्या आहेत की सर पर्टिक्युलर आता कुठल्या मिरवणूक निघतात तर तितकं ते सध्या DJ लावतात, इतकं होतं की त्याच्यात मृत्यू झालेत बरेच लोकांचे. पोलीस डीजेवर सुद्धा कंट्रोल पाहिजे की डीजेची बंदी घाला किंवा त्यावर कंट्रोल करायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर नगरमध्ये मोठ्या अडचणी आहे ते मंगळसूत्र चोरीचे बघितले, आपण बघितले. म्हणजे सर्वसाधारण स्त्रियांना बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. तर ते चोर यांना माहीत असतात, पण तर त्याच्यावर काही फारशी कारवाई होत नाही. दाखवायला फक्त कारवाई करून होत नाहीये ती, तर ती कारवाई होणं, महिलांना सुरक्षित वाटायला पाहिजे. त्यानंतर धाबे कुठे कट्टे असतात तिथं सुद्धा पोलिसांचे गस्त पाहिजे, त्यामुळे तिथे गुन्हे कमी होतील वगैरे. काही मिरवणूक झाली त्यात गुलालाच्या पोत्याखाली शस्त्र अडकलं. काल पुण्यामध्ये पाहिलं असेल तर 2 लोकांचा मृत्यू झाला याच्यामुळे डीजेमुळे. म्हणजे त्याचा आवाज इतका असतो, जसं मी आता माझ्या वाड्यापाकला ऑफिसला बसतो, 200 मीटरून जरी मिरवणूक चालली तर आमच्या काचा इतक्या हादरतात की फुटतील का काय, इतकं डीजेचा आवाज असतो. तर त्याच्यावर कंट्रोल होणं फारच आवश्यक आहे. त्यानंतर गुन्हे कमी होण्याकरता पोलीस डिपार्टमेंटचं पेट्रोलिंग रोज होणं फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे जे समस्या सुद्धा अहमदनगरमध्ये बऱ्याचशा आहेत. बऱ्याचशा चौकामध्ये ट्रॅफिक पोलिसच नसतात, त्यामुळे आम्हाला एक तास अर्धा एक तास एवढा आपला उड्डाणपूल सुद्धा उपयोग झाला नाही असं म्हणावं लागेल, पण उपयोग थोडाफार झाला आहे. परंतु बऱ्याच सध्या पर्टिक्युलरली केडगावमध्ये बघा, त्या विषयजवळ ट्रॅफिक जाम होते, तुमच्या कायनेटी चौकात जाम होते, स्वस्ती चौकात जाम होते. सगळे पोलीस पाहिजे तेवढं नाही आहे ट्रॅफिक, तर तो ट्रॅफिक पोलीस सुद्धा त्यांनी वाढवण्याकरता आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. त्याचप्रमाणे चौकामध्ये CCTV कॅमेरासुद्धा बसवणं फार आवश्यक आहे की जेणेकरून लोकांना कुठे जरी ट्रिपल सीट जाईल, कसं जाईल, वाहनाचे अपघात होतात कॅच केले जातील वगैरे. तर गुन्ह्याला अडथळा गुन्हे होणार नाही याच्याकरता ह्या कॅमेऱ्याचा फार फायदा होईल आणि तो पकडला जाईल जो का असेल. तर असं पोलीस डिपार्टमेंटबद्दल आमची अशा नागरिकाच्या वतीने आमची अपेक्षा आहे, आणि त्याच्याकरता आम्ही लवकर त्यांच्यावर एक बैठक घेऊ, त्यांना एक मेमोरंडम देऊ की आपल्या अशा नगरमध्ये सुव्यवस्था पाहिजेत, सुरक्षा पाहिजेत. पूर्वी नांगरे पाटील होते किंवा कृष्णप्रकाश होते, एक दहशत होती की बाबा की 10-11 नंतर सगळे बंद की कुठे कट्ट्या बसतं, कॉलेजच्या इथं टार्गेट पोर बसवतं, त्यांना ते लगेच दाटायचे, भरायचे, स्वतः सिव्हिल ड्रेसमध्ये जायचे. असं आमची अपेक्षा आहे की इथं पोलीस अधीक्षकांनी सगळ्या यांच्यावर कंट्रोल ठेवून ह्या सुरक्षा द्यायला पाहिजेत, ट्रॅफिक शिस्त वगैरे दिली पाहिजे. नगरमध्ये असं अजून आहे की बांधकाम व्यावसायिक तुम्ही आहात, बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्ही जमिनीचे खूप प्रश्न आहेत, त्या गोष्टी होत आहेत, आणि पालिकेचं पण नियंत्रण त्या गोष्टीवर नाही आहे. कारण पालिकांनी परवानग्या देणं किंवा काही खोटी कागदपत्र उपलब्ध करून देणं अशा प्रकार होतात. सर मला तुम्ही सांगा पालिकेकडनं काय तुमची अपेक्षा? पालिकेने खरं म्हणजे परवानग्या पूर्ण अभ्यास करून दिल्या पाहिजेत. तसं होत नाही. अनेक ठिकाणी आपण पाहतो की ओढ्यावर घरं बांधलेली आहेत, ओढे लुप्त झाले आहेत. पावसाळ्यात त्याचा परिणाम होतो की सर्वांना ते सहन करायला लागतं. आणि पालिकेत मला एक असं अनुभवलं, तर मी प्रशासनात जवळजवळ 44 वर्ष काम केलेलं आहे. तर असं आढळलं की कोणाला मेळ नाहीये, आणि सोयीनुसार कदाचित राजकीय प्रेशर खाली सुद्धा ते काम करीत असावेत अशी शंका येते. आणि त्यामुळे मेरिटवर डिसिजन न होता असे ज्याचा दंड जोरदार दंड असेल त्याचं काम होतं, आणि साधारण गरीब लोकांचं काम होत नाही. त्यासाठी मला वाटतं तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व परवानग्या ऑनलाईन केल्या पाहिजे, आणि कोणाला जर अन्याय झाला असेल त्याची अन्याय दूर होण्यासाठी काहीतरी खात्रीशीर असलेली तरतूद असली पाहिजे.
आपल्या वाड्यापार क्रीडा संकुलाच्या याच्या जागेमध्ये तुमचं पण स्वतःचं कार्यालय आहे. नगरमध्ये क्रीडा क्षेत्र संबंधित असेल किंवा आता हे वाड्यापार्क तुम्ही डेव्हलप केलं, तुम्ही बांधलंय सगळं, पण आता हे आतली बाजू तसे म्हणलं की खेळाडूंना त्याचे काही उपयोग जास्त होते असं काही मला वाटत नाही. कारण आता स्विमिंग टॅंक सुद्धा गेले अनेक दिवस झाले बंद आहे. ठेकेदाराला त्यांनी हे केलं. विजेचे काही प्रश्न आहेत, पथदिव्यांचे प्रश्न आहेत. नगरमध्ये सोलर सिस्टीम जे आहेत अजून त्या घरगुती स्वरूपात कार्यान्वित ठिकठिकाणी झालेले नाही आहेत. या प्रश्नांबद्दल तुम्ही कसा पाठपुरावा करा? म्हणजे आता ही जे वाड्यापार्कमध्ये आम्ही जी सुविधा उपलब्ध करून दिली की पूर्वी लोक सगळ्या या गोष्टीपासून वंचित होते. आज आपण एक स्विमिंग पूल जो बांधला आहे, जो ऑलिम्पिक साईजचे स्विमिंग पूल बांधलेला आहे, बरोबर, की जिथे समर सीझनमध्ये जो 1500 ते 1600 लोक पोहतात. हो, त्याचप्रमाणे रोज फिरायला 3-4 हजार लोक येतात. बरोबर. बॅडमिंटन कोर्ट जर 8 कोर्ट आहेत, 8 कोर्टमध्ये रोजचे 350-400 लोक खेळतात वगैरे. टेनिस आहे, म्हणजे ग्राउंडच्या बाकी आहे. नंतर स्टेडियममध्ये ज्या सुविधा पाहिजे त्या अजून अपुऱ्या आहेत. क्रीडा संकुलांनी केल्या नसल्यामुळे तिथं पाहिजे तेवढ्या मॅचेस होत नाही. स्टेट लेवलच्या मॅचेस, नॅशनलच्या मॅचेस तर व्हायला पाहिजे. कारण हे वन ऑफ द बिगेस्ट स्टेडियम हे महाराष्ट्रातलं आहे की मोठी 40,000 जे सिटिंग कॅपॅसिटीचं स्टेडियम आहे. इथं रणजी होऊ शकते, स्टेट वन डे होऊ शकते. परंतु इथं जे कोण संघटनेच्या अध्यक्ष आहेत त्यांनी कोणी जर लक्ष घातलं ते नक्कीच इथं होऊ शकेल आणि आपल्याकडनं चांगले खेळाडू बाहेर जाऊ शकतील वगैरे. सर्व करण्याकरता चांगलं त्यांना भाव आहे त्या क्रीडा संकुलात. हे झालं क्रीडा क्षेत्राबद्दल. नगरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण खूप मोठी एक लॅक ज्याला म्हणू आपण, की नगरची जी विद्यार्थी शिकतात आणि ते बाहेर गावी जाऊन शिकतात, नंतर ते बाहेरगावीच ते सेटल होतात. नगरमधून ब्रेन ड्रेन होते. सर, एक कुलगुरू या नात्यानं तुम्ही काय याला? मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शिक्षणाबाबत अहमदनगरचा फार मोठा दैदिप्यमान असा इतिहास आहे. पण गेले 40-50-25-30 वर्षामध्ये आपण खूप मागे पडत आहोत. जवळचं पुणे शहर हे जवळजवळ सर्व देशातील काही परदेशी विद्यार्थी अट्रॅक्ट करतात. तिथं ऑलरेडी सॅच्युरेशन झालंय. 20 विद्यापीठ स्थापन झाले खाजगी. पण नगरमध्ये काही दिसत नाही. तर आपल्या किमान सुरुवातीला गव्हर्नमेंटच्या मार्फत एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. अगदी जालना, हिंगोलीसारख्या लहान जिल्ह्यात एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू झालं. नगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर तत्काल इमिजिएट मेडिकल कॉलेज सुरू झालं पाहिजे किमान पुढच्या वर्षापासून. मी असं ऐकलंय की ती प्रोसेस चालू आहे, पण ती एक्सपेडिट केली पाहिजे. नाही, काय झालंय, नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जो मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी कॉलेज दिलं. पण नगरमध्ये नगरचं इंजिनिअरिंग कॉलेज शासकीय आणि मेडिकल कॉलेज हे नाकारलं गेलं किंवा त्याचा पाठपुरावा झाला नाही. याचं कारण असं आहे की हे केंद्राची पॉलिसी होती की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज 50 सीटवरून सुरू करा आणि 200 सीटपर्यंत हे गेलं पाहिजे. आधी म्हटल्याप्रमाणे लहान लहान जिल्ह्यात सुरू झालंय. नगरला का होत नाही याचा आपण अभ्यास केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे. 2 खाजगी मेडिकल कॉलेज आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये लोकांना सुविधा मिळतात. अगदी नगर शहरात खाजगी हॉस्पिटल सुद्धा खूप चांगली आहेत. परंतु सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी सरकारी सिव्हिल हॉस्पिटल त्याचबरोबर एक मेडिकल कॉलेज असण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल की MBBSचा कोर्स पाहिजे, BDSचं पण एक गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, फार्मसीचं पण एक गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज असलं पाहिजे. आणि टेक्निकल एज्युकेशनबद्दल बोलायचं ठरलं तर आपल्याकडे जे ITI आणि पॉलिटेक्निक आहे दोन्हीचा आपण एकत्र कॅम्पस केला तर खूप मोठा कॅम्पस आहे. जवाहर मथान ते डेव्हलप केलेलं आहे, त्यांना माहिती आहे. आणि टेक्निकल एज्युकेशन हे AICTE ही संस्था कंट्रोल करते, मॉनिटर करते. आणि AICTEच्या नव्या गाईडलाईननुसार तिन्ही BE, डिप्लोमा आणि ITI एकत्र करता इंटिग्रेटेड कॅम्पस म्हणून करता येतात. तर असा जर अप्रोच झाला तर तिन्ही संस्था चांगल्या नगरमध्ये सुरू होतील आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा कमी पैशामध्ये नगरच्या मुलांना उपलब्ध होईल. हे झालं शैक्षणिक क्षेत्राबद्दल. नगर शहराचा विकासाबद्दल आपण बोलतोय. नगर शहराचा सांस्कृतिक विकास जो आहे तोही खुंटलेला आहे. म्हणजे खूप कलाकार असे आहेत की जे नगरमध्ये आलेच नाही. एक दोन करंडक, पुरुषोत्तम करंडकचे आपण घेतले समजा, पण तरी पण नगर अजून अपुरं आहे. एखादं मोठं नाट्यसंकुल चांगल्या पद्धतीचं ते नाही आपल्याकडे. नगरमध्ये नगर शहराला कला, क्रीडा आणि सांस्कृतिक ठेवा खूप मोठा आहे. अनेक कलाकार, नाटककार नगरमध्ये झाले. सिनेसृष्टी सुद्धा मोठे कलाकार नगर शहरातून झाले. आणि बारीक सारीक तर खूप आहेत. विद्यापीठ लेवलला, राज्य पातळीवर निर्णय स्पर्धेत नाव कमवणारे खूप आहेत. पण अशी एक शंका येते की अलीकडच्या काळामध्ये कॉलेजेसमधूनही आणि खाजगी संघटनामधूनही तितकेसे कलाकार बाहेर पडत नाही. आपलं नकारात्मक बोलायचं नाही, म्हणजे फॅक्ट आहे की गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये आपण त्या सुद्धा पिछाट नगरची होत आहे. यासाठी
कलेच्या संदर्भातले काही अभ्यासक्रम निर्माण केले पाहिजे. बरोबर. आमच्या न्यू आर्ट्स कॉमर्सने एक जो कोर्स सुरू केला त्यातनं चांगले कलाकार निर्माण झाले आणि मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. हो, लहान लहान चित्रपट निर्मिती सुद्धा नगरमध्ये व्हायला पाहिजे. बरोबर. आज आपण टीव्हीवर पाहतो छोटे छोटे पिक्चर येत असतात, हो. ते नगरमध्ये निर्माण होणं सहज शक्य आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कॉर्पोरेशनचे काही नाट्यगृह गरजेचं आहे. बरोबर. केडगाव भागात एक गरजेचं आहे, सावडीला ऑलरेडी आहे, ते प्रायव्हेट आहे. बरोबर. आणखी एक गरजेचं आहे. आणि क्रीडा जसं आपला आपण हे जे क्रीडा आहे वाडिया पार्कमधलं बरोबर. क्रीडा संकुल, हो. तसंच छोट्या प्रमाणात होणारं क्रीडा संकुल एक सावडीला पण व्हायची गरज आहे आणि एक केडगावला पण होण्याची गरज आहे. बरोबर. या काळात या सगळ्या वाटचालीमध्ये आता इथून पुढची दिशा आपल्या मंचाची काय आहे, आपण कशा पद्धतीने काम करणार आहे, एकूण याचं काय म्हणजे आपला अंतिम ध्येय आपलं काय? मी आधी म्हटल्याप्रमाणे आमच्या मंचामध्ये हे नॉन पॉलिटिकल आहे टोटली. बरोबर. लोक जे पदाधिकारी आहेत पक्षाचे आहेत त्यांना आम्ही शक्यतो घेणार नाही. हो. पण प्रत्येक माणूस हा कोणत्या कोणत्या पक्ष असतो. हा, निगडीत. फक्त अशा अपेक्षा अशी आहे की ज्यावेळेस मंचात काम करत असेल मंचावर, त्यावेळेस त्याने आपला पक्ष आपले राजकीय विचार हे राजकीय बाजूला धोरणे ठेवले पाहिजे. बाजूला ठेवले. आणि दोनच गोष्टी मला ठेवायच्या. बरोबर. नंबर 1 अहमदनगर शहराचे प्रश्न, हो. नंबर 2 अहमदनगर शहराचा भविष्यातील विकास. ह्या मुद्द्याला आपण सर्व एकत्र आलो. बरोबर. आणि त्या मी आधी म्हटल्याप्रमाणे संस्था रजिस्टर झाल्यानंतर आम्ही कामाला वेग घेऊ. हो. या आठवड्यात आम्हाला पत्र मिळेल, त्यानुसार आम्ही मेंबरशिप पण वाढवू आणि पदाधिकारी तर आम्ही नेमलेच आहोत. हो. हे काम सुरू होईल. आत्ताच माझे मित्र जवान मुथाने सांगितल्याप्रमाणे आम्ही लवकरच एक DSP ऑफिसमध्ये एक निवेदन देत आहोत. हो. आणि महानगरपालिका आणि दुसरे एक महानगरपालिकेकडे निवेदन देत आहोत. बरोबर. त्याचा मसुदा कच्चा तयार होतोय हो. आणि आम्ही नंतर त्याचा पाठपुरावा पण करणार आहोत. अगदी. आणि भविष्यात जर विचार करायचा असेल तर अहमदनगर शहराला खरं म्हणजे एकेकाळी एक गौरवशाली शहर होतं. आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे की 28 मे 1490 हे शहर नव्याने स्थापन झालं. त्या काळामध्ये कैरो आणि बगदाद सौंदर्याबद्दल शहराची तुलना करत होत इतकं मोठं होतं. हो. हो. जागतिक बाजारपेठ जी आहे, व्यापाराचा मार्ग आहे, हो. त्याचं एक महत्वाचं केंद्र हे अहमदनगर होतं. बरोबर आहे. त्या काळामध्ये पुणे आणि औरंगाबाद एक छोटी खेडी होती. नव्हतीच म्हणजे. एक छोटी 40-50 वस्तीची एक हो. खेडी होती. बरोबर. आता ते किती मोठे झाली, चांगली गोष्ट आहे. पुणे खूप मोठं झालं, रोजगार मिळाले, औरंगाबादही मोठं झालं. बरोबर. पण आपलं इतकं वैभवशाली इतिहास असताना आपण मागे पडलो. याचं आपल्याला आत्मनिरीक्षण, इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. यासाठीच हा जबाब गट आहे की समाजातील जे नामवंत लोक आहेत, आपापल्या क्षेत्रातील नाव कमवलंय, त्यांनी फक्त एकत्र येण्यासाठी व्यासपीठ आहे. बरोबर. आणि एकत्र आल्यानंतर एक विधायक सूचना करून आम्हाला त्या निर्णयास संबंधित अधिकाऱ्यापुढे मांडवायच्यात. यासाठी हे व्यासपीठ मुख्यत्वे काम करेल. आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये आमच्या प्रयत्नातनं काही ना काही फरक हा निश्चितपणे घडेल. निश्चित सर. या सगळ्या वाटचालीमध्ये नगर शहराचा विकास यातून व्हावा आणि एक नगरला एक प्रॉपर एक दिशा मिळावी, एक वर्तुळ त्याचं पूर्ण व्हावं, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. मेट्रो न्यूज पण या सगळ्या तुमच्या कार्यामध्ये सतत तुमच्या सोबत असेल आणि आम्ही त्या तुमच्या सगळ्या उपक्रमांना, तुमच्या सगळ्या जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना आम्ही प्रॉपर प्रसिद्धी देऊ. आजच्या काळामध्ये हा मीडियाचा काळ आहे. येस. तर तुमच्याशिवाय आम्ही काही आमचं काम आम्ही किती प्रामाणिकपणे केलं तर लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार नाही तर आम्हाला कामाला वेग येणार नाहीये. तर आम्ही निश्चितपणे आपल्याकडे आशेने पाहत आहोत. आणि आमचे सर्व प्रोग्राम जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. मेट्रो न्यूज ही इतर सर्व माध्यमं जी आहेत ते त्या सर्वांना सोबत घेऊन तुमच्यासोबत असेल हे मी तुम्हाला ग्वाही देतो. मेट्रो न्यूजशी संवाद साधल्याबद्दल आपल्या दोघांचे आभार. धन्यवाद.